नमस्कार, मी अंजली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आणि अगदी मनापासून परत एकदा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज जी पण जो व्हिडिओ करते तर मी तो स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करते, कारण की ही पहिली सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर त्याची सुरुवात मी म्हणजे त्याची जी सेवा देणार आहे त्याची सुरुवात मी स्वामींच्या आशीर्वादाने करते. तरी ही सेवा कोणती आहे, तर स्वामींची जी आपण रोज नित्य सेवा करतो तर ती कशी करायची, कधी करायची, कोणत्या दिवसापासून करायची, तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओद्वारे. तर सर्वात प्रथम सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणतं पुस्तक लागणार आहे ना, तर ते तुम्हाला सांगते. तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वात प्रभावशाली ग्रंथ म्हणजे आपला स्वामी चरित्र सारामृत. हे पुस्तक तुम्हाला, हा ग्रंथ जो आहे तर तो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर नित्यसेवा, स्तोत्र व मंत्र हे पुस्तक तुम्हाला आवश्यक आहे. हे दोन्ही पुस्तक असल्याशिवाय तुमची स्वामी नित्यसेवा जी आहे तर ती होऊ शकत नाही, कारण की याच्यातूनच आपण जी पण काही सेवा करतो यामधूनच करतो. तर हे दोन पुस्तकं तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला मिळून जातील. तुम्ही चौकशी करा, हे दोन पुस्तकं तुम्हाला लागणार आहेत. तर सर्वात आधी आपण ही सेवा कुठल्याही दिवशी कोणत्याही वेळेला करू शकतो. आणि असं काही नाही का शुभ दिवस पाहिजे देवाची सेवा करायला. कोणता शुभ दिवस पाहिजे? देवानीच आपल्याला जर एवढं मौल्यवान वेळ दिलेला आहे तर शुभ दिवस तसा काही नसतो. तुम्ही जेव्हा पण ज्या दिवसापासून सेवा सुरुवात कराल त्या दिवशी आपले स्वामी तुमची सेवा नक्की स्वीकारतील. आणि सेवा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल सेवेला, म्हणजे आज जर तुम्ही सेवा सुरुवात केली सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्ही एक टाइम फिक्स करा. जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी ती सेवा करू शकता, किंवा संध्याकाळी एक टाइम फिक्स करा. दिवा लावतो आपण तिन्ही सांजेच्या वेळेस, तो पण एक टाइम लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ती पण तुम्ही वेळ निवडू शकता. म्हणजे कोणती तरी एक तुम्ही वेळ ठरवून घ्या, सकाळी करायचं किंवा संध्याकाळी करायचं. तर मग आपण जी सेवा करणार आहे तर त्या सेवेमध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञ कुठल्याही म्हणजे खूप अनन्यसाधारण महत्व आहे या सेवेला. तर ती पंचमहायज्ञ सेवा म्हणजे सकाळी अग्नीला तूप देणे, त्याच्यानंतर कावळ्याला घास देणे म्हणजे जेवण देणे, जे पण तुम्ही स्वयंपाक कराल, आणि नंतर गाईला घास देणे. परत आपल्या घरामध्ये कोणताही एक मनुष्य येतो त्याला जेवण देणे, किंवा नाही शक्य झालं कोणाला जेवण देणं तर आपल्या घरात आजूबाजूचं शेजारी वगैरे असतात लहान मुलं, तर ते जर आले तर त्यांच्या हातात चॉकलेट किंवा बिस्किट देणं, हा चौथा यज्ञ असतो. आणि पाचवं जे आहे तर ते मुंगीला साखर टाकणं. मुंगीला साखर टाकणं म्हणजे आपल्याला काही मुंग्या दिसत नाही घरामध्ये, तर बऱ्याच घरामध्ये उंबरठ्यावर अशा लाईन लागलेली असते, तर किरकोळ उंबरठ्याजवळच शक्यतो मुंग्या दिसतात आपल्याला. कोपऱ्यामध्ये असेल तुमच्या घरामध्ये कुठे मुंग्या जर दिसल्या कोपऱ्या वगैरे, तर तिथं तुम्ही ती साखर टाकू शकता. याला म्हणतात पंचमहायज्ञ. तर हे पंचमहायज्ञ काय असतं याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. ही काय सेवा आहे आणि याच्याने काय आपल्या जीवनामध्ये बदल घडतो, तर ही सेवा मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यानंतर हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे म्हणजे हा ग्रंथ जो आहे, तर या ग्रंथामध्ये आहे 21 अध्याय. तर ते 21 अध्याय तुम्ही रोज क्रमशः 3-3 अध्याय वाचू शकता. म्हणजे पहिल्या दिवशी जर पहिला, दुसरा, तिसरा वाचला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे 3 वाचायचे, नंतर पुढचे 3 वाचायचे, असे तुमचे 7 दिवसात 21 अध्याय होतात. परत तुम्हाला क्रमशः पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि पहिला अध्याय जो असतो आपला तर तो भूतकाळ असतो, भूतकाळासाठी असतो. आताचा म्हणजे दुसरा अध्याय जो असतो तो वर्तमान असतो, आणि तिसरा जो अध्याय असतो तो भविष्यासाठी असतो आपल्या. तर क्रमशः हे 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ माळ 108 मण्यांची जी माळ असते तर ती जप करायची आहे. एक माळ 11 माळे जर जप केले तर अतिउत्तम, पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य नाहीये. कोणी जॉब करतं, कोणी परत बऱ्याच महिला पण जॉब करतात, त्याच्यामुळे हे शक्य नाही. 11 माळेला वेळ लागतो. तर त्या 11 माळेचं पण तुम्हाला सांगते का तुम्ही कसं करू शकता.
तुम्ही ही क्रमशः ही 3 अध्याय वाचून झाल्यावर एक माळ तुम्ही जप करू शकता. आणि ज्या महिला जॉबवर जातात, जे पुरुष जॉबवर जातात, तर तुम्ही ते ट्रॅव्हलिंगमध्ये उरलेला जो नामस्मरण असतं तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. तर ती सेवा स्वामी नक्कीच तुमची स्वीकारतील. तर तुम्ही ती सेवा करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही जो पण नैवेद्य तुमच्या जेवणामध्ये जो पण स्वयंपाक करता, तर त्याचा चटणी भाकरी का असे ना, की तो नैवेद्य तुम्हाला दोन्ही वेळेस स्वामींना दाखवायचा आहे. असं काही नाही का स्वामींना पंचपक्वान्नच लागतं. तुम्ही जे पण खाल तर ते स्वामी नक्कीच हे करतील, स्वीकारतील. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पंचपक्वान्न करतात. आता एखाद्या गरीबाला नाही त्याची परिस्थिती, तर मग काय तो नैवेद्य दाखवू शकत नाही का. तर तुम्ही जे पण चटणी भाकरी खाल तर ते तुम्ही स्वामींना दाखवू शकता. आणि सकाळी आणि संध्याकाळी तरी तुमच्या घरामध्ये स्वामींची ही आरती झालीच पाहिजे. नाही काही तर सकाळी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. तर अशी एकदम साधी आणि सोपी ही सेवा आहे. तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जर माहिती नसेल तर ही सेवा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. आणि नंतर जे आहे तर ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी करा. असं काही नाही गुरुवारच पाहिजे, सोमवारच पाहिजे, मंगळवारच पाहिजे. कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करायची. फक्त सुरुवात करायला महत्त्व आहे. आणि स्वामींच्या सेवेमध्ये येणं म्हणजे स्वामींची इच्छा, बस एवढंच मी सांगू इच्छिते तुम्हाला. आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि ह्या व्हिडिओला इथेच थांबते. आणि तुम्हाला जर माझे अजून नवनवीन सेवा पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला पण नवनवीन सेवा तुम्हाला देण्याचा आनंद जास्त मिळेल. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा छान छान करा. तर चला, सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ.